नमस्कार मित्रमंडळी, आपण राहोत तालुक्यात आलेलो आहे आणि बराच टायमानंतर म्हणजे 1-1.5 महिन्यानंतर आपण ट्रेक चालू करतोय। एक गड केला आपण माणिकगड म्हणून, तो आपला एक अर्धाच राहिला कारण की तिथला आपल्याला वाट मिळाली नाही। एक पूर्ण दिवस तिथे गेला। त्याच्यानंतर मग आपण आज तब्बल जेवढे जमतील 5 गड आहेत आजूबाजूला, त्याच्यातले 3 तरी गड करण्याचा प्रयत्न करू। पहिला आपण आतला अवचेत गडावर, तुम्हाला मागे दिसत असेल अवचेतगड हा महाराष्ट्रातील सह्याद्री पर्वतरांगांमध्ये असलेला एक किल्ला असून हा रायगड जिल्ह्यातील रोहा तालुक्यात आहे। या किल्ल्याच्या पायथ्याला मेढे गाव आहे। तसेच या किल्ल्याची बांधणी शिलाहार राजांनी केली आणि पुढे अहमदनगरच्या निजामाने हा किल्ला वापरला आणि शिवाजी महाराजांनी या किल्ल्याची पुनर्बांधणी केल्याचे मानले जाते। हे काम घाईघाईने पार पडले म्हणून या गडाला अवचेतगड असे नाव पडले। बापरे, बरीच मोठी आहे रे। ब्लॉग थोडा मोठाच होणार आहे आपला, कारण की 3 गड करायचे आहेत। 3 असं टार्गेट पकडलंय, जमलं तर 2च आणि जमलं तर 3। दमलास काय आहे सांगा ना बरोबर। साधा सोपा रस्ता एकदम, कुठं अशी वाट नाही की जिथून चुकू शकतो आपण, जसं आमच्या सोबत माणिकगडावर झालं। आणि हा सीन बघा, आणि आमच्या सोबत कोल्हे सुद्धा आलेले आहेत। 2 कोल्हे घेऊन येतो मी। चला यार, मग तेच सांगते ना। वाव, येतो झालं कॅप्चर करतो। वाव, इथून खाली पूर्ण दरी आहे आणि इथे आपल्याला जायचं। आता एकदमच क्लिअर दिसायला लागला। मी थोडा पुढे आलोय, माझी उत्सुकता वाढलेली आहे वर काय काय बघण्यासाठी। त्याच्यानंतर मग आपल्याला जाता जाता खूप सारे पक्षी आढळतात, तुम्हाला दिसतात का माहिती नाही मला। संपूर्ण किल्ल्याभोवती असलेला जंगल आणि त्या जंगलामध्ये बिबट्या, माकडे, कोल्हे आणि विविध प्रकारचे पक्षी सुद्धा आहेत। हे बघा, पोपट आहे, पोपट पोपट नाही, खारुत आहे। अरे बापरे, वाव, ए वाव, कडक ही गेला गेला। शिट 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 शिट, आपण आवाज केला यार। शट, खारुत आहे पण काही पक्षी पाहून आणि माकडं पाहून आम्ही पुढच्या प्रवासाला सुरुवात केली। बहुतेक आपण ओपनच्या भागाला पोहोचलो, कारण की हवा वाढलेली आहे इथं। आपल्याला या वाटेने जायचं आहे, असं इथून वर। परंतु आपण तिकडे खाली काय पाहूया, बहुतेक इथून दुसरी वाट असावी किंवा या बाजून येण्याचा मार्ग असावा गडाकडे, कारण की इथून वाट तर दिसते नॉर्मली गडाकडे, म्हणजे खालून सुद्धा रस्ता असावा इथून। थोडा अजून खाली पाहूया। किल्ल्यावर जाण्यासाठी 3 वाटा आहेत। पहिली वाट ज्या वाटेने आपण आलो, ही दुसरी वाट आणि तिसरी वाट आपल्याला सापडली तर ती सुद्धा बघू। जाऊया आपल्या गाडाकडे।
आणि हा निसर्ग पाहण्यासाठी आम्ही सह्याद्री फिरत असतो. हे आपले गड किल्ले. फायनली आपल्याला पायऱ्या लागल्यात गडाच्या. ट्रेक चालू करून एका अर्ध्या तासात आपल्याला गाड्याच्या पायऱ्या लागल्या. पायऱ्या संपताच किल्ल्याचा महादरवाजा देखील दिसू लागला. कमानी वगैरे वाटते जुनीच आहे, पण बाकी वरती जी दगड रचली ती आता रचलेली वाटतात. पहिल्यांची दगड अशी असतात. सह्याद्रीच्या कुशीत काय लपलं दुर्गरत्न औचित्यगड. कुठं लावायचा हा? हा फ्रंटला लावतो ना, म्हणजे इथून दिसतं ना. आता महादरवाजा बघितला, त्याच्यानंतर मग हा भला मोठा तलाव आहे. किल्ल्यावर एक खूप मोठा आकाराचा टाका दिसला, ज्याचा वापर प्रामुख्याने आंघोळीसाठी केला जात असे. या टाक्याजवळ 6 लहान टाके आहेत, ज्यात पिण्यायोग्य पाणी आहे. गडावर 2 महादरवाजे आहेत आणि 3 वाटा आहेत. पहिली वाट म्हणजे मेडेमार्ग. गावातून विठोबा मंदिराच्या मागूनच गडावर जाण्यासाठी वाट आहे. या वाटेने माणूस पुढील 1 तासात गडावर पोहोचतो. ही वाट पडक्या बुरुजा मार्गे गडावर पोहोचते. ही तिसरी वाट असावी बहुतेक, कारण की आपल्याला खाली एक वाट दिसली, ही एक, आणि आपण ज्या वाटेने आलो ती एक. पकड म्हणा पकड. पूर्ण दरी आहे इथून आता पाय. इथल्याच गडावर पाहिलेलं नाही आणि प्रथमताच या गडावर पाहतोय मी, तर आय एम व्हेरी एक्साइटेड. मजबूत आहे रे, बराच मजबूत आहे. अजून मला तर वाटते पाण्याचा झरा असावा. औचित्यगडावर जाण्यासाठी दुसरा मार्ग. रोहायला आल्यावर तेथून 1.5 तासाचा पायी रपेट केल्यावर गडाच्या पायथ्याशी पिंगलसाई गावात पोहोचता येते. वाटेत कुंडलिका नदीचा पूल ओलांडावा लागतो. हे अंतर अंदाजे 5 किलोमीटर आहे. इथून गडावर जाणारी वाट सरळ आणि मळलेली असल्याने पुढील तासाभरात माणूस गडावर पोहोचतो.
इथे आपण फोटो सेशन केला मस्त आणि आता तोफांचं दर्शन घेऊ. आणि इथे पहिली तोफ आहे, छोटीशी तोफ आहे. पण बोले चला चप्पल काढूया आणि दर्शन घेऊया. गडावर जाण्याचा तिसरा मार्ग पडम गावातून येतो. रोहा मार्गे पिंगलसाई गावाला येताना रोहा नागोठणे मार्गावर बंद पडलेला कारखाना आहे. या वाटेवर कारखान्यापासून गडावर जाण्यास 2 तास पुरतात. आणि आपण आता पूर्ण गडाच्या शेवटच्या टप्प्याला पोहोचलेलो आहोत. गडाच्या दोन्ही टोकास 2 बुरुज आहेत. गडाच्या दक्षिण बुरुजाकडील दरवाजा ढासळलेल्या अवस्थेत आहे आणि तसेच किल्ल्यात काही तोफा पण पडलेल्या आहेत. पहिला ट्रेक पूर्ण झाला, आता उतरण्याची तयारी, आपला परतीचा प्रवास. आणि अशा रीतीने आपण गड उतरलोय फक्त 20 मिनिटात. कसली प्लॅनिंग आहे माझी बघली. नॉनस्टॉप उतरलोय, पूर्णतः नॉनस्टॉप. काय विकी पुढचा कसं वाटतंय? पुढचा गड कुठं करायचा? आता पुढच्या मोहिमेवर. पहिला गड आपला पूर्ण झालेला आहे, मस्त वाटला गड. वरती पण खूप छान आहे सगळं. टाइम लॅप काढायला पाहिजे होतं विकी जरा ना, म्हणजे उतरताना पुढची गड, नाहीतरी नॉनस्टॉप झालेलो. पुढचा गड आता किती मिनिटात पोहोचतो त्याच्यावर कमी आहे तो गड, म्हणजे होईल अजून खाली. तो आपण 10 मिनिटांमध्ये. अजूनपर्यंत एनर्जी भरपूर आहे आपल्याकडं. नाही विक्रांत, खूप एनर्जी आहे. विक्रांत सुद्धा गाडी एकदम ऍक्टिव्ह मध्ये, अजूनपर्यंत ऍक्टिव्ह मध्ये आहे. उतरताना एक नंबर आम्ही फास्ट आलो, म्हणजे रस्ता पण खूप छान आहे. एवढा काय एकदम असा हार्ड मध्ये नाही, साधा आणि सोपा रोड होता, म्हणून पटापट आलो. मस्त मज्जा केली. आता पळत जाऊया पुढच्या गडावर, भेटूया. सेकंड ट्रेक आजच्या दिवसातला घोसालगड. घोसालगड म्हणजेच वीरगड हा किल्ला रायगड जिल्ह्यामध्ये आहे. दुर्गसंपन्न असलेल्या कोकणातील रायगड जिल्ह्यामध्ये रोहे तालुक्यात घोसालगड हा किल्ला आहे. दुसरा ट्रेक प्रथमच, पहिल्यांदाच. थोडंच चालतं आपल्याला मंदिर दिसतंय इथं. येण्यासाठी इथून वाट आहे. पायऱ्या खूप सुंदर पायऱ्या आहेत. आम्ही इथून मागून आलो आणि मंदिराचा दरवाजा बंद आहे, तरी पण बघूया. गणपती बाप्पाचं मंदिर आहे. गणपती बाप्पाचं मुखदर्शन करून आपण दुसऱ्या ट्रेकला सुरुवात केली. शिवकालापासून प्रसिद्ध असलेले रोहे गाव कुंडलिका नदीच्या दक्षिण तीरावर वसलेले आहे. रोहे येथून मुरुड या सागर किनाऱ्यावरील गावाला जाणारा 2 मार्ग आहेत.
त्यापैकी एक जनेरी बिरवाडी करून कुंडलिका नदीच्या किनाऱ्याने जातो, तसेच दुसरा मार्ग घोसालगडा करून भालगाव मार्गे जातो. त्याच मार्गावर घोसालगडाचा किल्ला आहे. चारही बाजूंनी लहान मोठ्या डोंगराच्या मध्ये घोसालगड विराजमान झालेला आहे. समुद्र सपाटीपासून 260 मीटर उंच असलेला घोसालगडाचा आकार दुरून शिवलिंगासारखा भासतो. हा बघ एवढाच आहे बघ. ती बघ ती पाटी दिसतय, पाटीवरून इथून असं सरळ ते पाटीवरून नंतर डायरेक्ट गडच आहे बघ. तो आपल्या बघण्यावर आहे किती बघतोस ते. दरवाजाजवळ काहीच नाही, फक्त 10 मिनिटं चाललो असेल आणि लगेच आपल्याला दरवाजा मिळालाय. चला तरी पण विकी ह्याच्यात पण दमलेला आहे. काय नाही, सोपी चढ आहे एकदम. अशा एक गड सर आलो पाहिजे. आपण डोंगरा ठिकाणी जातो तसंच चढ आहे. सांगता चोरवट आहे. बघूया चला घोसालगडची चोरवट बघूया. चोरवाड बघूया आपण. एकटीच नाही जा, कशाला हाय तिकडे जागा. डायरेक्ट दरी आहे ती. बघूया दरी बघूया आपण. ओ भाई डायरेक्ट खाली. आई देवा, बाजूचा पैसे वरचा जरा इकडे काय आहे पण पाण्याच्या टाकीत. पायरे इथून जायचं वरती आपल्याला, म्हणजे वरती थोडा ट्रेक आहे आपल्याला. हाय वरती आहे ना, बुरुज आहे ना वरती. नाही ह्या साईडला बुरुज आहे, त्या साईडला काय माहिती नाही. त्या साईडला झेंडा कुठे मला वाटला. या साईडला ती कडा हे शिवकालीन शौचालय. हा इकडे दे कॅमेरा दे. हा शौचालयच आहे. पणजी महामार्गाच्या पश्चिमेकडे असलेले रोहे येथे जाण्यासाठी महामार्गावरील नागोठणे येथे कोलाड येथून फाटे आहेत. तसेच रोहे हे कोकण रेल्वेवरील महत्त्वाचे रेल्वे स्थानही आहे. रोहे एसटी स्थानकावरून घोसालगडाला जाण्यासाठी एसटी बसेसची सोय आहे. साधारण तासाभरात आपण घोसालगड गावात पोहोचतो. गडाच्या पायथ्यालाच घोसालगड गाव आहे. गावातूनच गडावर जाण्याचा रस्ता आहे. रस्ता संपल्यावर पायऱ्यांचा मार्ग केलेला आहे. या गडावर पाहण्यासाठी कातलात कोरलेल्या पायऱ्या समोर दिसतात. यातील काही पायऱ्या तोफांच्या माऱ्यामुळे ध्वस्त झालेल्या आहेत. या पायऱ्या आपल्याला दरवाजापर्यंत घेऊन जातात. मात्र येथील प्रवेशद्वार पूर्णतः नष्ट झालेला आहे. पुढे गेल्यावर गडाचे 2 भाग पडतात. एक माचीकडील तर दुसरा बालेकिल्ल्याकडील अरुंद असलेला डोंगर सोंडेवर तटबंदी बांधून ही माची तयार केलेली आहे. तटबंदीवर चढण्यासाठी पायऱ्या आहेत. माचीच्या टोकावर पूर्वी एक तोफ पडलेली होती. तसेच माचीचा परिसर पाहून आपण बालेकिल्ल्याकडे प्रस्थान केला. बालेकिल्ल्याच्या उंचवट्यावर पाण्याच्या टाक्या आणि घराचे अवशेष आहेत. या मार्गाने गेलो असं आणि तिकडे 3-4 टाक्यात पाण्याच्या
त्याच्यानंतर हा कळस आहे, कळसाच्या मागून फिरून हा रोड इकडे येतोय. चला परतीचा प्रवास घोसालगडावरून. धन्यवाद. एकाच वेळी 51 जास्त गड किल्ले करण्याचा आमचा प्रयत्न आतापर्यंत तरी खूप चांगला जात आहे. 2 गड आम्ही पार केलेले आहेत. आता 3ऱ्या गडाकडे बोलणार आहोत. चला. नमस्कार. चला 3रा गड तलेगड. दिसत असेल, नाही दिसत आहे. इथून स्टार्ट आहे आणि इथून आता आपण सुरुवात करू ब्लॉगसाठी, ट्रेकसाठी. आणि आपली मंडळी पुढे गेलेली आहे. इथून ट्रेक चालू करायचा आपल्याला. आणि आपली मंडळी पुढे गेली. रोहा तालुक्यात इंदापूर गाव आहे. इंदापूर गावापासून तलगाव 15 किलोमीटर अंतरावर आहे. इंदापूर गावातून रिक्षा किंवा बसने तलगावात जाता येते. तलगावातूनच किल्ल्यावर जाण्याचा मुख्य वाट आहे. गावातून किल्ल्यावर जाण्यासाठी एकच वाट आहे. या वाटेने गडावर जाताना पहिल्या टप्प्यावर एक सपाटी लागते. दुसरा टप्पा म्हणजे गडाचा माचीचा भाग आणि 3रा भाग म्हणजे किल्ल्याच्या अंतर्भागात असणारे प्रशस्त पठारच आहे. पायथ्यापासून किल्ल्यावर जाण्यास अर्धा तास लागतो. आजच्या दिवसातला 3रा ट्रेक. बिरवाडी सोडून तलगड. बहुतेक बिरवाडी होणार नाही, कारण की खूप दमला झालेला आहे. एक आमचा माणूस, कारण की ट्रॅव्हलिंग अशी झाली आहे की इथून तिकडे तिकडून इकडे असं झालंय सगळं. आणि एक माणूस इंजर्ड आहे. चढताना त्याच्या पायाला दुखापत झाली, खडक लागला त्याला. म्हणजे जी आपली चढताना पायऱ्या लागतात, पायऱ्याचा टोक त्याला लागला जरा आणि थोडं ब्लड आला पायातून. इसवी सन 1648 मध्ये शिवाजी महाराजांनी तलगड आदिलशाहीकडून जिंकून घेतला. इसवी सन 1649 मध्ये अफजल खानाच्या स्वारीच्या वेळी सिद्धेने तलगडाला वेढा घातला होता. पण अफजल खानाच्या पराभवाची बातमी मिळाल्यावर सिद्धेने वेढा उठवला. पुरंदरच्या तहामध्ये महाराजांनी 12 किल्ले स्वतःकडे ठेवले. त्यामध्ये तलगड हा एक होता. यावरूनच या किल्ल्याचे महत्त्व आपणास समजते. शिवाजी महाराजांच्या निधनानंतर हा किल्ला सिद्धीकडे गेला. त्यानंतर इसवी सन 1735 मध्ये पहिल्या बाजीराव पेशव्यांनी हा किल्ला जिंकून घेतला. तलगड हा किल्ला तसा लहान आहे, त्यामुळे त्याचा घेरा पण लहान आहे. हा गड दक्षिणोत्तर पसरलेला आहे. या किल्ल्याचे वैशिष्ट्य म्हणजे त्याची तटबंदी अजूनही शाबूत आहे. मशाले आहेत त्या. किल्ल्यात शिरतात पडझड झालेला दरवाजा लागतो, तो म्हणजे हनुमान दरवाजा. या हनुमान दरवाजाच्या उजव्या कोपऱ्यात मारुतीची सुंदर मूर्ती कोरलेली आहे. येथेच खडकात कोरलेले खांब टाके आहेत. दरवाजातून आत गेल्यावर गड माथ्यावर प्रवेश करण्यापूर्वी बांधीव पायऱ्या व प्रवेशद्वाराचे अवशेष पाहायला मिळतात. गड माथ्यावर उजव्या बाजूला 2 मजली भक्कम बुरुज पाहायला मिळतो. नंतर थोड्याच अंतरावर मंदिराची ज्योत व 3 पाण्याच्या टाकी आढळतात.
बरीच जागा असेल, ही माती सगळी वर आलेली बोलतो. मीटर बॉक्स आहे की हे बघ, मीटर बॉक्स आहे. मीटर आहे, कनेक्शन तर टाकलं, चालू नाही पण. गडाच्या सर्वोच्च माथ्यावर कातलात खोदलेली 7 पाण्याची टाकी आणि त्याच्या पुढे लक्ष्मी कोठार नावाची वास्तू पाहायला मिळते. महादेवाचं दर्शन करून आपण पुढचा भाग बघायला सुरुवात केली. पुढे उत्तरेकडे चालत गेल्यावर टोकावर बुरुज आहे. गडावर अनेक ठिकाणी घरांचे आणि वाड्यांचे अवशेष आढळतात. किल्ल्यावरून घोसालगड आणि आजूबाजूची डोंगररांग असा सर्व परिसर दिसतो. कोण ताण लावू नका आता. चालूच निघलो असतो. तिसरा गड पूर्ण आमचा. काल संध्याकाळी आणि इथून संध्याकाळी बोललो घरचा प्रवास नाही, नको बस. हे ब्लॉग मध्ये मी बोललोय एंड इथं. त्याच्यानंतर आपण नंतर कधीतरी येऊ. 3 गड केले, अजून आम्ही करू शकतो, परंतु कॅपॅसिटी अजून आहे करायची, पण नको अति नाही करायचं आहे. जेवढे होतील तेवढे आयुष्यात. तू ना जमला जेवल्यानंतर नाही राहत जमला. जन्नेम सुरेश परतीचा प्रवास खूप छान वाटला. 3 गड आणि हा तिसरा गड सुद्धा आम्ही आजच्याच सेम डेटमध्ये पार केलेला आहे. आणि चला, खूप मस्त मज्जा आली. थकवा जाणवते नॉर्मली. आणि आता उतरायचं कुठेतरी चांगल्या ठिकाणी, काहीतरी खायचं आणि घरी जायचं. वाव.